संध्याकाळी 5 वाजता बारामतीतून एक फोन गेला आणि विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला। तर त्यांच्याकडून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरू। छगन भुजबळांचा शरद पवारांवर हल्लाबोल। आजपासून आमची पुढची रणनीती सुरू। येत्या 20 तारखेला पुन्हा आमरण उपोषण करणार, मनोज जरांगेंचा इशारा। सत्तेसाठी आम्ही हपापलेले नाहीत, आपण शब्दाचे पक्के, आपला वादा पक्का असतो। बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांना टोला। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा तापला। हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनादरम्यान स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप। खोपोलीला मुसळधार पावसाने झोडपलं। पावसामुळे मुंबई पुणे महामार्ग पाण्याखाली, महामार्गाला नदीचं स्वरूप। खोपोलीत मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात ढगफुटी, अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, जनजीवन विस्कळीत। मुंबई गोवा महामार्गावर साचलं पाणी, महामार्गावरून धोकादायक परिस्थितीत वाहतूक, तर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन। रत्नागिरीतील पालगड नदीने धोक्याची पातळी ओलांडली। पावसाचा जोर वाढल्यानं नदीला रौद्ररूप, नदीचं पाणी पुलावरून वाहत असल्यानं वाहतुकीला फटका। विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाल्यानंतर आज अनंत आणि राधिका यांचा मंगलोत्सव सोहळा। दाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी आजही असणार सेलिब्रिटींची मांदियाळी। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले। गोळीबारात ट्रम्प यांच्या कानाला दुखापत।